लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आज आणि उद्या भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। शनिवार आणि रविवारच्या सुट्टीमुळे लालबागमध्ये भाविक मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ही शान कोणाची, लालबागच्या राजाची, अशा जय जयकाराने लालबागचा परिसर दुमदुमून निघाला आहे। याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। सध्या गणेश उत्सव मोठ्या उत्साहात संपूर्णतः मुंबई शहरासह राज्यामध्ये सुरू आहे। आपण पाहतोय की मुंबईच्या प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाच्या चरणी दररोज लाखोच्या संख्येने भाविक जे आहेत दर्शनासाठी येत असतात। आजही आपण पाहतोय की तितकीच गर्दी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची पाहायला मिळते। काल 7 दिवसाच्या गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा पार पडला आणि आज आपण पाहतोय की लालबागच्या राजाच्या चरणी दर्शन घेण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। आज दिवसभरामध्ये आपण पाहतोय की ही गर्दी वाढण्याची शक्यता आहे, कारण वीकेंड आहे, सॅटरडे आणि संडे अशा या 2 दिवसामध्ये मोठी गर्दी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची होऊ शकते। खरं पाहायला गेलं तर मुंबईतूनच नाही तर देशभरातून भाविक जे आहेत ते लालबागच्या राजाच्या चरणी येत असतात। यासोबतच मोठ्या संख्येने राजकीय नेते असतील किंवा सेलिब्रिटीज असतील यांची देखील गर्दी होत असते। त्यामुळे एकूणच वीकेंडचा वार आणि दुसरीकडे या सगळ्या गर्दीतून मार्ग काढत आपण पाहतोय की सगळेच भाविक जे आहेत, भक्त जे आहेत ते बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणी मोठी गर्दी करून राहिलेले आहेत। मात्र लालबागच्या राजाचा जय घोष या ठिकाणी करण्यात येत आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की सध्या मुंबई शहरामध्ये मुंबई पोलीस जे आहे ते अलर्ट आहे, कारण एकीकडे आपण पाहतोय की कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी देखील प्रशासनाकडून तितकीच खबरदारी घेण्यात आलेली आहे। त्यामुळे आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये लालबागच्या राजाच्या या संपूर्ण परिसरामध्ये मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळू शकते। त्यामुळे एकूणच लालबागच्या राजाच्या या सगळ्याच परिसरात सध्या आपण पाहतोय की मोठी गर्दी जी आहे ती भाविकांची झालेली पाहायला मिळत आहे। व्हिडिओ रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।